रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर काजळी नदीच्या काठी भात शेतीचा मळा असून वादळी पावसाने निसर्गाचा कोप झाल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे। भात शेती पाणी आणि चिखलात बुडाली आहे। मोठ्या प्रमाणात भात शेती आडवी झाली आहे। हातातोंडाशी आलेले धान्य शेतातच पडून आहे। अनेक ठिकाणी कापलेले भात भिजत पडले आहेत। रात्री पडलेल्या पावसाने भाताचा दाणा गळून पडला आहे। अजूनही शासनातर्फे या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत। याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे। माझं नाव सागर बंडू नागवेकर। आता ह्या अवकाळी पावसामुळे शेतीची काय अवस्था झाली आहे बघा। हा आता अवकाळी पाऊस चालू झाल्यामुळे शेतीचं हे भात नुकसान झालंच आहे, गवत नुकसान झालंच। सर्व गोष्टी आता ह्या गवतामुळे पुढे आमचे गुरांचे सुद्धा वांदे होणार आहेत। आणि आता ह्या अवकाळी पावसामुळे पुढे एवढी परिस्थिती बेकार होईल की आंबा काजू हे सुद्धा लेट पीक येणार आणि ह्या आंब्यासाठी सुद्धा गवत उपयोगी होते। त्यात आंब्यात आला तर करायचं काय आणि हे पुढे याची लवकर ह्या अवकाळी आम्ही आपल्या नोकरी धंदे सोडून शेतीकडे वळलो, पण ह्या अवकाळी पावसामुळे काहीच उपयोग होत नाही। याची लवकरात लवकर काहीतरी दखल घेण्यात यावी। माझं दीपक अंकुश नागवेकर नाव। मी आता माझं 65 वय आहे, पण ह्या एवढ्या वर्षात मी कधी पाहिलं नाही हा निसर्ग असा झालाय। हे वादळी पावसामुळे शेतीचं इतकं नुकसान झालंय, काय करायचं, कसा जगायचं हे मोठा प्रश्न पडला शेतकऱ्यांना। ह्याच्या पुढे काय होईल, पुढच्या पिकावर सुद्धा हा असाच निसर्ग पडलाय, काय कसा जीवन शेतकरी सेवन कसा जगवणार। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।